राजा ना? कोण आहे तो? राजा बोल त्याला, राजा म्हण. नावाने हाक मार ना त्याला. राजा ये म्हणा, बोल. राजा ये म्हणा, ये. काय अरे रे रे रे, आळस झाला, त्याची झोप झाली बघ. तुला झोपायचं नाही का? हा ए बाळा, नमस्कार सर्वांना. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लॉंग व्लॉगमध्ये. हा माझा फर्स्ट लॉंग व्लॉग आहे. म्हणजे मी मिनी व्लॉग वगैरे बनवते, पण मग हा फर्स्ट टाइम बनवला आहे. मी म्हटलं बघू, कारण एवढं व्लॉगमध्ये काय बोलणार आहे असं सुचत नाही पटपट मला पण. आणि तेच कामं दाखवायला पण कंटाळा येतो. आणि मला दुसरं काही काम राहत नाही ॲक्च्युली. आणि बाहेर जाणं वगैरे तर आमचं काही होत नाही लवकर. सो मग हे असंच घरातलीच कामं असतात रोजची. सो ती किती दाखवणार आहे ना, म्हणून मी आत्तापर्यंत बनवत नव्हती. पण म्हटलं चला बनवू आपण, कारण सगळेच बनवतात. आणि कोणीच असं म्हणजे सगळीच लोक घरचे कामं दाखवतातच ना. म्हटलं मला पण तेवढंच करायचं आहे. मग दुसरं काय करायचं आहे, म्हटलं बनवू आपण पण. सो म्हटलं चला आजपासनं करू सुरुवात. तसं मी मागेच बनवणार होती दिवाळीला वगैरे, पण म्हटलं नको. तेव्हा एवढं काही म्हणजे शूट नाही करता येत ना, कसं सासरी वगैरे गेलेले असते, घरी फॅमिली पाहुणे सगळे भेटतात. त्यामुळं मग एक तर विसरून जातं माणूस, नाही तर मग राहून जातं शूट करायचं एक एक गोष्टी. समोर तेव्हा नाही केलं. म्हटलं आत्ता जरा आहे निवांत आहे, करू म्हटलं. तर आत्तापासून मी लॉंग व्लॉग पण डेली शूट करणार आहे. असं चाललं आहे माझं करायचं काम. करू म्हटलं आजपासून. तसं मला एडिटिंग वगैरे एवढं माहीत नाही आहे. मी ट्राय करते थोड्या गोष्टी नवीन. तर आज मस्त संध्याकाळच्या स्वयंपाकाची टायमिंगला शूट केला मी. आणि दुपारी पण शूट केलं होतं. तिचं ते आमच्या इथे एक कुत्रं आहे, जे म्हणजे सगळ्या गल्लीचंच आहे, ते पूर्ण गल्लीत फिरतो तो. आणि त्याचं नाव राजा आहे. तो आहे ना आमच्या इथेच बसलेला असतो पुढे. त्यामुळं मग हिचं चाललेलं असतं भुबू राजा असा आवाज आहे ना त्याला. त्याला हाय बाय करणं, त्याला काय कळणार आहे हाय बाय केलेलं, पण चालतं तिचं त्याचं, दोघांचं चालतंय. तर तेवढाच तिचा दुपारी थोडा टाईमपास होऊन जातो. कारण इथे दुपारी पूर्ण ते म्हणतात ना पुण्यात 2 ते 4 खरंच बंद असते. ते खरंच बंद आहे. पुण्यातच, प्रॉपर पुण्यात नाही, पुण्याच्या आजूबाजूला जेवढी गावं आहेत ना तिथं पण तसंच असतं. म्हणजे 2 ते 4 कुणाचीच दारं उघडी राहत नाही. 4 पण नाही, 5पर्यंत नाहीच भेटणार कोणी. सगळं एकदम शांत असतंय. आणि आमचं असं आहे की आम्हाला 2 ते 4 कधीच झोप येत नाही. कारण ती ऑलरेडी सकाळी झोपेतून म्हणजे उठलेली असते 9 वाजता. मग त्यानंतर परत 12 वाजता अशी झोपणार. आणि मग पुन्हा 12ला झोपली की मग 2, 2:30 असं म्हणजे 2:30, 3पर्यंत झोपलेली असते. त्यानंतर मग उठली की मग असंच खेळायचं इकडे तिकडे. आणि किती खेळवणार आहे मी पण घरात तिला. मग थोड्या वेळ बाहेर नेला की मग तिचा बराच टाईमपास होतो. पण तिला बाहेर नेते ना त्यावेळेस पूर्ण गल्ली शांत असते, कोणी बाहेर नाही येत. असं पूर्ण एकदम नाही का पेन ड्रॉप सायलेन्स तसंच असतं. सो चला म्हटलं आज मस्त वांग्याची भाजी बनव. सो मस्त टोमॅटो कांदा परतून घेतला छान असं मसाल्यात, आणि मग वांगे टाकले. वांग्याच्या उभ्याच काप केलेत, कारण ते पण छान लागतं. आणि बारीक बारीक केले की मग खूपच असं नाही का एकदमच चिकट होऊन जातं. असं म्हटलं उभे काप खायला पण छान लागतं आणि भाजी पण छान होते. आणि एक टेस्ट असते वेगळीच बरं का, टोमॅटो आणि कांदा टाकल्यावर खूप छान लागते वांग्याची भाजी. सो मी तशीच करते. त्यानंतर इकडे पोहे आणि रवा हे दोघं मिक्स करून आहे ना, हिला छोटे छोटे धिरडे करायचे होते. असं म्हटलं ते करू. तिचा टायमिंग झालाच होता जेवणाचा, पण म्हटलं कसं आहे आत्ता थोडं 6:30, 7ला दिलं आणि तिला खायला. सो ती तेव्हा खाणार आणि पुन्हा आम्ही जेवण करतो ना 8, 8:30ला.
तेव्हा पण तिचं जेवण राहतंच, म्हणजे ती आमच्यासोबत पण करते. मग त्यासाठी तिला करून घेतलं थोडं. आणि हेच आहेत ना, मला संध्याकाळी ती झोपायच्या आधी पण द्यावं लागतं, कारण आता मी फिडिंग नाही करत. सो तिला थोडं पोटभर असं खायला देऊन टाकते मी. दूध पण राहतं संध्याकाळी. आणि हे पण म्हटलं जरा कसं मग मध्ये उठत नाही ती झोपेत, आणि तिची पण झोप मोड होत नाही, आणि रिलॅक्स राहते ती पण. पोट भरलेलं असल्यावर टेन्शन नाही राहत. सो असं चाललं होतं, म्हटलं करू पटापट. सो चाललं आहे पटापट काम करायचं. तर इतकं फास्ट तर काम होत नाही काही, आणि झालं ना तर खरंच खूप छान होईल. पण मग आता काय करणार आहे, नाही होऊ शकत असं. असं पटपट तिला धिरडे काढून घेतले. एकीकडे तिचं खेळणं चालू होतं खाली. मला काही डबल एवढं म्हणजे शूट करायचं काही म्हणजे अजून तरी नाही केलेलं आहे, हातात कॅमेरा धरून किंवा मग असा ब्लॉग शूट करायचं हे असं काही केलेलं नाही आहे मी. सो ट्राय करणार आहे आता इथून पुढे. म्हटलं कसं आहे, आपण पण करत जाऊ, सगळेच करतात आणि छान वाटतं ते असं शूट केलेलं पूर्ण दिवसाची एक मेमरीज पण होऊन जाते. आणि आपल्याला असंही खाल्लेलं आठवत नाही, मग निदान त्या व्हिडिओने तरी आठवत जाईल की आपण काल काय खाल्लं होतं. असं चाललं आहे माझं काम दिवसभर. इतकं काही काम नसतं कसं, कारण तिलाच घ्यायचं असतं. आणि तिला घ्यायचं असं आहे की ती 12 ते 3 झोपलेलीच असते, आणि त्यानंतर उठते तर असेच खेळता खेळता इकडे तिकडे करता करता 5 वाजून जाता, 5:30 वाजून जाता. मग हळूहळू थोडं थोडं स्वयंपाकाचं आवरत जायचं. आणि संध्याकाळी तिचा चहा म्हणजे माझा चहा, तिचं दूध, ह्या गोष्टीत पण वेळ निघून जातं. असंच चालतो टाईमपास आमचा. तर इकडे बघा तिची खाण्याची स्टाईल बघा, म्हणजे तिचं आता एक फिक्स झालं आहे सगळे प्राणी जवळ घ्यायचे. म्हणजे एक ते चिडियाघरच झालं आहे आमचं, खूप प्राणी आणून ठेवलेत. असं चाललं होतं तिचं खायचं काम. त्या चेअरवर बसणं मस्त आयटीत सगळं काम चालतं आहे आता आमचं. त्यानंतर माझं कसंही स्वयंपाक झाला की मी भांडी वगैरे आवरून घेते पटपट, कारण नंतर काय थोडीफार भांडी राहतं, मग ती घासली जातं पटकन. आणि ही जी असतात ना संध्याकाळपासूनची सगळी, ती स्वयंपाक झाला चपात्या करायच्या आधी घासून घेते मी. नंतर राहिली ती घासून घ्यायची थोड्या वेळाने, म्हणजे जेवण वगैरे झालं की मग नंतर कसं जेवण झालं ना, एवढं पसारा आवरायला खूप कंटाळा येतो. मग मी किचन वगैरे सगळं साफ करून घेते. आणि चपाती करायला आहे ना, काही नाही, खाली टॉवेल वगैरे टाकला ना पळपटाच्या, तर पटकन होऊन जातं आणि जास्त मेस पण होत नाही. सो साफ करायला पण छान आवरलं जातं पटपट. इकडे म्हटलं गाणे लावू आपण, आणि व्लॉगमध्ये ते गाणे पण येतील. पण कशाचं काय इतकं घाण आवाज येत होता, म्हणजे गाणं म्हणजे असं एकदम नाही का, माईक साऊंड फाटल्यासारखा. सो मी ते स्किप करून म्हटलं आपण व्हॉइस ओव्हरच करू. सो चाललं आहे व्हॉइस ओव्हर करायचं काम माझं दिवसभर. आणि यांचं मध्ये मध्ये म्हणजे बाहेर गेले होते दुकानात ते आणि परी. सो त्यांचं दोघांचं चाललं होतं किचनवर आणलेला खाऊ घ्यायचा, चॉकलेट, कॅडबरी वगैरे ह्या अशा गोष्टी आणावं लागतं आम्हाला संध्याकाळी, कारण जेवण झालं की स्वीट पण छान वाटतं खायला. आणि तिला म्हणजे एवढं देत नाही आम्ही कॅडबरी वगैरे, पण मग असं एखाद दिवशी ठीक आहे, आठवड्यातून एकदा. आत्ता सध्या द्यायला लागलो आहे आठवड्यातून एकदा, नाही तर पहिले आहे ना डीमार्टला गेलो की मगच तेव्हाच द्यायचो आम्ही. सो तसं नव्हतं देत तिला. आणि माझे भांडे वगैरे सगळं आवरलं आहे, आता राहिलं तर चपात्या करायच्या आहेत आता फक्त. असं म्हटलं पटपट करून घेऊ, म्हणजे गरम गरम चपाती खायला बरी वाटते नाही का. आणि नंतर असंही आपण म्हटलं ना ठीक आहे चपाती करून ठेवू आणि एक 5-10 मिनिटांनी खाऊन घेऊ. आता थंडीच इतकी पडली आहे की तो चहा असो, इतका उकळलेला चहा असतो तो 2 मिनिटं ठेवला की लगेच गार होऊन जातो आणि पटकन थंड होऊन जातो. मग ते परत गरम करा, त्यापेक्षा म्हटलं ज्यावेळी जेवण करायचं ना तेव्हाच चपात्या करू, म्हणजे गरम चपाती खाल्ली पण जाते आणि पोट पण भरतं. आणि चहाचं पण तसंच आहे, केला की लगेच पिऊन घ्यायचं, कारण नंतर जर म्हटलं ना नंतर पिऊ खूप टाईमपास होऊन जातो आणि ते काही पिणं होत नाही. असं माझं चाललं आहे पटपट चपात्या करायचं. हे मध्येच तिला वाटाणे आणले होते, ते भाजून दिले. सो ते पण तिने खाल्ले, का तिला आवडतात ते, त्यामुळं मग थोडं मीठ वगैरे लावून भाजून दिले की छान खाते ती. आणि आजकाल माझ्या चपात्यांना काय झालं काय माहिती, सगळंच फुगतायत मस्त. सो चला, माझा स्वयंपाक वगैरे आवडला, आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला. सो इथे आहे ना ती सिद्धी नावाची मुलगी आहे, जी हिची मैत्रीण आहे. सो तिच्यासोबत हिचं खेळणं चालतं आहे. चला बाय, थँक्यू फॉर वॉचिंग माय
व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब करा जर आवडला असेल